नमस्कार मित्रांनो, ही माझी आई आहे. मी आज गावी आलो आहे आणि गावी ना लाईट गेली आहे. लाईट गेल्यामुळे इथे थोडंसं शांततेचं वातावरण आहे. बाहेर कोल्हे कुत्रे भोकत आहेत बाहेर. तर एक तुम्हाला लहानपणीची आठवण सांगतो. माझी आई आज 75 वर्षाची आहे. तर पहिलं कसं गावात लाईट नसल्यानंतर काय प्रकार घडायचे. तर आज मी आईला विचारलं की आम्ही लहान असताना काय तर ती सांगत होती. तर मी त्याची एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे. तर आता विचारतो आहे मी माझ्या आईला प्रश्न. आई, आम्ही जेव्हा लहान होतो, लाईट नव्हते, तेव्हा आपल्या गावात काय भूतं होती का? होती भूतं? मग तू आई पाहिलेस का भूतं? मी पाहिलेस म्हणजे काय? म्हणजे भूतं म्हणजे काय करायची भूतं? असं म्हणजे काय, नाचायची भूतं? नाचायची, झिम्मा खेळायची. अरे बापरे. कुठे दाखवायची असं भावासरे. ओके. आणि आवाज तू ऐकलेस काही त्यांचा? ऐकला. आवाज ऐकलाय तू? अरे बापरे. म्हणजे मला ऐकूनच माझ्या अंगावर शहार येत आहे. तर तुम्ही लहानपणी म्हणजे आम्ही असताना पण असं काय करायची का ती भूतं? असं म्हणजे काय करायचं नाही, फक्त जे काहीतरी आपल्या मनाला वाटायचे तशी कोण घरात नसले ना तरच ती यायची. नाही तर नाही. ती पण ज्याच्या घरात माणसं कमी असतात ना तिकडेच ती भूतं येतात. अरे बापरे. ती भूतं काळोख बिलक होता ना तेव्हा ती भूतं अधरून यायची. म्हणजे तेव्हा लाईटी नव्हत्या म्हणजे गावात? लाईटी नव्हत्या तेव्हा पण ती भूतं झपाटे व्हायची. पण हे खरं मित्रांनो, ही खरी गोष्ट आहे. आमची जी आई जे पाहिले मामा काका ते लोक पण सांगायचे, आम्ही ऐकायचो. पण आज आई म्हणजे मी आलो थोडा वेळ आईला दिला आज आणि आम्ही बोलत होतो. तर आई सांगत होती, तर मी रेकॉर्डिंग केलंय. आता पण लाईट गेली आहे. तर माझी पण आता एकदम हवा गेली आहे. लाईट गेल्यानंतर आई सांगायला नंतर खूप वाईट प्रकार आहेत गावचे काय. तर बघूया पुढचं पार्टमध्ये आपण की आईच्या इथून काय अजून स्टोरी ऐकायला भेटतायत ते.